सरांना तसेच आमच्या ग्रुपमधील सर्व सदस्यांना सप्रेम नमस्कार. मी मोहन खासनीस पुणे. कालचा इनर कॉल सेशन मी पहिल्यांदाच अटेंड केला. तो कुठल्या फॉर्मॅटमध्ये असतो याची मला कल्पना नव्हती. त्याशिवाय मी बाहेर मार्केटमधून यावेळेस थोडा उशीर झाला होता व त्याचाही थोडा प्रेशर होता. घाई गडबडीत मोबाईल फोन सुरू केला व लॅपटॉप लवकर सुरू करता आला नाही. सेटसुद्धा झालं नव्हतं. मला जॉईन झाल्या बोलण्याची संधी दिली गेली. सरांनी एका पाठोपाठ एक प्रश्न विचारून माझी रंगीत तालीमच घेतली. नंतर मला समजले की सर माझ्या नॉलेजचे ऑडिट करतायत व त्यातून माझ्या समस्याचे निराकरण करू पाहत आहेत. त्यामुळे इनर कॉलच्या रचनेबद्दलची मला कल्पना आली. ती पद्धत सुंदर होती. इनर कॉलमध्ये सर्वप्रथम मी माझी ओळख, सध्याची जर्नी व पुढे काय करू इच्छितो याची कल्पना दिली. त्या अनुषंगाने सरांनी माझी स्टेप बाय स्टेप जी कोचिंग बिझनेसला माहिती आवश्यक असते ती माझ्याकडून प्राप्त करून घेतली. माहिती देणे व माहिती घेणे या पद्धतीमुळे कम्युनिकेशन स्किल नक्कीच सुधारते याचा मला चांगला अनुभव आला. सर्वप्रथम कंटेंट क्रिएट करणे किती आवश्यक आहे व ते कोणत्या प्लॅटफॉर्मवर अपलोड करायचे असते आणि त्याचे फायदेशीर प्लॅटफॉर्म कोणते व कसे निवडायचे याची माहिती दिली. कोचिंग बिझनेसमध्ये दररोज नवनवीन नॉलेज घेणे व ते ऑडियन्सला शेअर करून त्यांना व्हॅल्यू देऊन त्याचे ट्रान्सफॉर्म करणे आवश्यक असते. कोचिंगमध्ये फाउंडेशन व स्ट्रॅटेजी क्रिएट करून क्लॅरिटी देऊन 4 बाबतीत फोकस करणे जरुरी असते. त्या म्हणजे एक प्रॉब्लेम, एक मार्केट, एक मेथड व एक रिझन. साधारणतः आपल्या जीवनात 6 प्रकारच्या ढोबळ समस्या असतात. त्या म्हणजे आरोग्य, रिलेशन, व्यवसाय, क्रिएटिव्हिटी, करिअर आणि पैसा. ह्यातील एक नीच म्हणजेच एक विषय प्रथम निवडायचा. त्यानंतर बिगर ऑडियन्स नीच ते स्पेसिफिक ऑडियन्स नीचची जर्नी कंप्लीट केली तर रेव्हेन्यू आणि प्रॉफिट जास्त मिळवता येतो. कारण स्पेसिफिक इज टेरिफिक. कुठलाही विषय डिलिव्हरी करण्याआधी त्याची स्वतःला क्लॅरिटी असावी लागते. तरच आपण आपल्या टार्गेट ऑडियन्सला क्लॅरिटी देऊ शकतो व आपल्या विषयाची अथॉरिटी तयार करू शकतो. विषय निश्चित केल्यानंतर मेथड निवडायची असते. ती आहे ऑनलाईन डिलिव्हरीचे डिजिटल माध्यम. त्याकरिता त्यानंतर प्रॉब्लेम निवडायचा. त्यावर सोल्युशन फाइंड आउट करायचे. त्याचे कंटेंट किंवा कोर्स क्रिएट करायचा व तो वेबिनार अथवा वेबसाईट लँडिंग पेजद्वारे लीड जनरेट करून आपले प्रोडक्ट विकावयाचे. बिझनेस वाढवणे व भरपूर पैसा कमवून ध्येय साध्य केले तरच आपण आपला गोल ॲचिव्ह केल्याचे आपल्याला समाधान लाभते. अशा पद्धतीने सरांनी काल उत्तमरित्या समजावून सांगून ज्ञानात भर टाकून आमचा बलबान केला. धन्यवाद सर. तसेच इतर पार्टिसिपेंटचे सुद्धा धन्यवाद. कारण त्यांच्या जर्नीमधून मला खूप काही शिकावयास मिळाले. वन्स अगेन थँक्स टू ऑल. लेट अस मीट in the next session. Thank you.